रोम रोम भाइयों. सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज सकाळी सकाळीच क्रिकेट खेळत सुरू झाला होता म्हणून ब्लॉग सुरू करायला उशीर झाला. तर आता आम्ही चाललेलो आहे शेतात, खत न्यायचंय गाडीवरती. आमचे 2-3 छक्के मारत त्यानं रन वाढवले आमची. तर चला ये जाऊन शेतात खतबीत टाकून गाडी घेऊन जाऊ मस्त आपली. सो गाईज, आता मी नाही घेतलेली खाते 60 किलोची. एक मी नाही घेतली, एक मी माझी भार आम्ही दोघांनी घेतली आणि ते आम्ही आता घेऊन चालेल. तर चला घेऊन जाऊ. गाईज फायनली गोणे आणून टाकले आहे सफराजवळ. फुल हवा टाईट झालेली आहे आणि खूप दाम लागलेला आहे. दोघांनी 2 गोणे आणून टाकले. गाईज 60 किलोचे गोणे आहे. 60 बघू शकता. गाईज शेतकऱ्याची किती मेहनत आहे. पण जाऊ द्या, करणारच पडतं. ह्या गोण्या आपल्या आणि त्या वासऱ्या आणि ते काका. काका कुठे? काका पाणी भरवले गाईज गावाला. दिसणार नाही, खूप दूर आहे. तर आम्ही आता जसं आराम करतो आणि पुन्हा जायचं घरी. तर चला करू आराम आणि मग जाऊ. चला काहीच आराम झालेला आहे, निघलेलं आहे घरी. ती गाडी उभी आपली. कोण? नाही हो, हे चांगला मा काल काढून मग मी युट्यूबवर टाकतो डायरेक्ट. हे काका काय जे कॅमेरा समोर यायला खूप गाव भरतात. तर चला जाऊ घरी. माती घेतलेली आहे झाडं लावायला. हे आपली गाडी. काय आणलं काका? सो गाईज, तर आता आपण पोहोचलेलो घरी. लागलेली खूप भूक लागलेली. तर आता आपण करूया जेवण. जेवायला काय आज? जेवायला मस्त आज मेथीची भाजी केलेली, शेंगदाण्याची, आणि त्यासोबत पोळी. सकाळी दर्शन काढली त्याच्यामुळे लवकर भूक लागली. तर चला आता करू जेवण. काय कराल बाळा? हे आपला लायना भाऊ स्वतःसाठी मटके करतो त्याच्या हाताने. तर आपण बी खाऊ शिल्लक जर झालं तसं. देणार तर नाही देऊ, काय भेटणार नाही. नाहीत मग करायची बी नाही. आओ चला करू जेवण सुरू करू. हां सो गाईज, शेतात आले होते आमचे. ते कपाशी बाकी होती असायला. 2 जणी आले होते. ते निकेत आठवण ते. तर मी त्यांना घ्यायला आलेलो आहे. मम्मी त्यांना आणलं सोबत. ते गेले, चालले शेतात गायला आणि ते बांधाला मध्ये. तरी उभं होतो. हे बघा सनसेट किती भारी होतोय. कॅमेरा तेवढा आपला कॅमेरा ओके नाही गायस, त्याच्यामुळे असं दिसतोय. पण मग बघा, एन्जॉय करा. मला खूप भारी वाटलं म्हणून म्हणलं दाखव. मम्मी ते गेलेले आज शेतात गायन ते बांधायला. ते आहे ते बी येते. मग आपण त्यांना घेऊन जाऊ आणि पुन्हा यांना घ्यायला लागेल. तर चला जाऊ बोलतो.